आणि आता पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या। कोकणात शिमग्याची चांगलीच रंगत बघायला मिळते। उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रतिवर्षीप्रमाणे आपल्या पाली या गावात शिमगोत्सवात सहभाग घेतला। ढोल ताशांच्या गजरात होळीचा आनंद लुटला। आमदार भास्कर जाधव यांनी ग्रामदेवतेच्या पालखीला खांदा देत नृत्य सादर केलं। होळी दहनानंतर गावात पारंपरिक मिरवणूक काढण्यात आली। त्यात भास्कर जाधव यांनी आपल्या कुटुंबासह सहभागी होत पालखी नाचवण्याचा आनंद लुटला। रत्नागिरी जिल्ह्यातील खेडचं आराध्य दैवत श्रीदेवी पाथरजाई देवीचा होम पौर्णिमेच्या दिवशी पहाटे 12:30 वाजण्याच्या सुमारास लागला। विधिवत पूजा करून होमावर कळकाच्या बांबूला जिवंत कोंबडी लावून परंपरेनुसार होम लावण्यात आला। यावेळी हजारो खेडवासी उपस्थित होते। रत्नागिरीतल्या खेडमध्ये आगळा वेगळा शिमगोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे। हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी रात्री 12 वाजता प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढण्याची प्रथा शेकडो वर्षांपासून जोपासली जाते। हे दुसरे तिसरे काही नसून ही प्रथा म्हणजे शहराची एक प्रकारची काढलेली दृष्ट असते। पाथरजाई देवीचा होम लागल्यानंतर प्रतिकात्मक मढ सजवलं जातं। मानकऱ्यांच्या हस्ते या प्रतिकात्मक मढ्याला देवीच्या होमात टाकलं जातं। महाडमध्ये होळीला लावल्या जाणाऱ्या मुख्य लाकडाची म्हणजे हळकुंडाची मिरवणूक काढण्याची प्रथा आहे। महाडमध्ये वाजत गाजत हळकुंडाची मिरवणूक काढण्यात आली असून सजवलेल्या बैलगाडीवरती हळकुंड ठेवून तालावरती नाचत जल्लोष करण्यात आला। कोकणात शिमगोत्सवात होळीला फार महत्त्व आहे। या दिवशी भक्तगण होळीच्या रूपानं अहंकार आणि अनिष्ट रूढी परंपरा दहन करतात। रत्नागिरी जिल्ह्यात दाभोळ चंडिका देवी शिमगोत्सव होळी पेटवून उत्साहात सुरू झाला। भाविकांनी देवीच्या पालखीचं दर्शन घेऊन होळी दहन केलं। कोकणात शिमगोत्सवात पालखी नाचवण्यासोबतच पालख्या भेटण्याची अनोखी परंपरा आहे। याच परंपरेप्रमाणे अंजर्ले येथे होळीला पालखी भेटण्याचा सोहळा पार पडला। जव्हारमधील गावपाड्यात पारंपरिक पद्धतीने होळी उत्सव साजरा करण्यात आला। इथे प्रत्येक समाजातील एका मुख्य व्यक्तीच्या हस्ते सामुदायिक होळी पेटवली जाते। पुरणपोळी, पापडी, गुळ, खोबरा, साखर गाठ्यांची माळ होळी देवतेला अर्पण करतात। अकोल्यात होळी आणि धुलीवंदन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। शहरामध्ये अनेक ठिकाणी पारंपरिक पद्धतीने होलिका दहन करण्यात आलं तर काही ठिकाणी भ्रष्टाचार, अविचार यांच्या प्रतिकात्मक होळीचं दहन करण्यात आलं। होळी म्हटलं की कोकणानंतर कोळीवाड्यातील उत्साह आणि परंपरा डोळ्यासमोर येते। यावेळी मुंबईतील वर्सोवा कोळीवाड्यात असाच उत्साह बघायला मिळाला। पारंपरिक वेशभूषेचा पारंपरिक नृत्य सादर करत होळीचा उत्सव आनंदात साजरा झाला। धुळवडी निमित्तानं आज सकाळी 6 ते दुपारी 3 वाजेपर्यंत पुणे मेट्रोची सेवा बंद असेल। त्यानंतर 3 ते रात्री 11 वाजेपर्यंत मेट्रो सुरू राहील। मध्य रेल्वेनं होळीसाठी स्पेशल ट्रेन चालवण्याचं नियोजन केलंय। देशात एकूण 184 होळी स्पेशल ट्रेन चालवण्यात येत आहेत। त्यातील 62 रेल्वे गाड्या महाराष्ट्रात धावत आहेत। बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मिळणारं अनुदान आणि वित्तीय संस्थेकडून मिळणाऱ्या कर्जातनं 127 कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीची थकबाकी द्या असे आदेश उच्च न्यायालयानं विद्युत पुरवठा आणि वाहतूक उपक्रमाला दिलेत। अंधेरीतील डीएन नगर आणि जुहू गुलमोहर मार्ग परिसरात असलेल्या इमारतीच्या उंचीवरील निर्बंध उठवण्यासाठी आता पुढील पावसाळी अधिवेशनाची प्रतीक्षा करावी लागणार आहे। त्यामुळे या परिसरातील सुमारे 400 जुन्या इमारतींचा पुनर्विकास सुरू होण्यास विलंब लागणार आहे। प्रत्येक टोल प्लाझावर फास्टॅगचा वापर अनिवार्य करणं तसंच रोख देयकांसाठी दुप्पट शुल्क आकारण्याच्या राज्य सरकारच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करण्याचं कोणतंही कारण आम्हाला आढळून आलेलं नाही असं निरीक्षण नोंदवून फास्टॅग सक्तीच्या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका उच्च न्यायालयानं गुरुवारी फेटाळली। पुणे कोल्हापूर लोहमार्गावरनं धावणारी हजरत निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस आता एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जेजुरी रेल्वे स्थानकात सुद्धा थांबणार आहे। रेल्वे प्रशासनातर्फे तसं नियोजन केल्याचं पुणे आरपीएफच्या प्रियांका शर्मांनी सांगितलं। पिंपरी महापालिकेच्या कर आकारणी विभागाच्या वतीनं करवसुलीची कार्यवाही सुरू आहे। कर भरण्यासाठी 18 दिवसांचा कालावधी शिल्लक असल्यामुळे महापालिकेचे मुख्य कार्यालय तसंच 18 विभागीय कर संकलन कार्यालय यापुढे शनिवारी, रविवारी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सुद्धा सुरू असतील। स्वच्छ सर्वेक्षण 2024 स्पर्धेत पिंपरी चिंचवड शहराला अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी स्वच्छतेच्या बाबतीत नागरिकांचा अभिप्राय अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामुळे शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी स्वच्छ सर्वेक्षणात अभिप्राय नोंदवावा असं आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केलं। राज्यात जपानी मेंदूज्वर लसीकरण मोहीम राबवली जाते। पहिल्या टप्प्यात रायगड, परभणी, पुणे या 3 जिल्ह्यात आणि पनवेल, परभणी, पिंपरी चिंचवड आणि पुणे या 4 महापालिकांमध्ये ही लसीकरण मोहीम 1 मार्चपासून सुरू झाली आहे। पुणे महापालिकेनं या मोहिमेत आतापर्यंत 1 लाखांहून अधिक मुलांना लस दिली।
बेळगाव ते नागपूर दरम्यानची विमान सेवा 15 एप्रिलपासून बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागपूरला जाण्यासाठी बेळगावकरांना अन्य मार्गाने जावं लागणार आहे. तर या दरम्यानची बुकिंग सुद्धा बंद करण्यात आली आहे. होळीच्या दिवशी राज्यातील बाजार समितीत 91,000 क्विंटल कांद्याची आवक झाली. यात पुण्यामध्ये सर्वाधिक 14,000 क्विंटल कांद्याची आवक झाली. कांद्याला प्रति क्विंटल 1100 ते 1,950 रुपयांचा सरासरी दर मिळाला. जतमध्ये द्राक्ष काढणीची लगबग सुरू झाली. मात्र द्राक्षाला प्रति किलो फक्त 35 ते 40 रुपयांचा दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना ते परवडत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचा कल बेदाणे निर्मितीकडे वळवलाय. म्हणून बेदाण्याची शेड हाऊस पण फुल झाली आहे. सरकारनं आता गेल्या हंगामात म्हणजे 2023-24 मध्ये गहू उत्पादनात राज्यांच्या वाट्याबाबत नवीन आकडेवारी जाहीर केली आहे. कृषी मंत्रालयानं जाहीर केलेल्या यादीत उत्तर प्रदेश गहू उत्पादनात पूर्वीप्रमाणेच 31.7% उत्पादन वाट्यासह अव्वल स्थानावर आहे. तर 21.3% उत्पादन वाट्यासह मध्य प्रदेश दुसऱ्या क्रमांकावरती आहे. बहुतांशी शेतकऱ्यांचा गहू सध्या घरात आलेला आहे. शेतकरी बाजार दराचा अंदाज घेऊन गहू विक्रीला प्राधान्य देत आहेत. गव्हाला मुंबई बाजारात कमीत कमी 3,000 ते सरासरी 4,500 रुपयांचा दर मिळतोय. सोलापुरात तापमानाचा पारा 40 अंशांवरती पोहोचलाय. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पारा 40 वरती गेल्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होतीये. सकाळपासूनच उन्हाची धग जाणवायला सुरुवात होते. त्यामुळे थंड पेयांच्या मागणीत वाढ झाली आहे. मुंबईचं तापमान दिवसेंदिवस वाढतंय. दमट वातावरणामुळे मुंबईकरांना उन्हाचा असह्य त्रास होतोय. तर पुढील काही दिवस मुंबईमध्ये उष्ण आणि दमट वातावरण असंच राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. पुणे शहरात यंदाच्या मोसमात आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. शहरातील पालिका हद्दीतील लोहगावात 40 डिग्री इतक्या तापमानाची नोंद झाली. सलग दुसऱ्या दिवशी तापमानाचा पारा 40 पार गेल्यामुळे नागरिक कमालीचे हैराण झाले. सूर्यानं आग ओकायला सुरुवात केल्यामुळे राज्यात कमाल तापमानाचा पारा 40 पार गेलाय. तर मुंबई, रत्नागिरी, अकोला, नागपूर, यवतमाळ इथे उष्णतेची लाट आली. त्यामुळे नागरिक गरमीनं हैराण झालेत. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या कोठडी मृत्यूसाठी दंडाधिकाऱ्यांनी आपल्या चौकशी अहवालाद्वारे 5 पोलिसांना जबाबदार ठरवले. त्यामुळे या अहवालाच्या आधारे गुन्हा दाखल होणार की नाही याचा निर्णय उच्च न्यायालयानं राखून ठेवलाय. औरंगजेबाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अबू आझमी यांना अटकेपासून संरक्षण देताना सत्र न्यायालयानं कानउघडणी केली. ज्येष्ठ राजकारण्याचं कोणतंही बेजबाबदार वक्तव्य दंगली भडकावू शकतं. त्यामुळे आझमींनी संयम आणि सावधगिरी बाळगावी अशी ताकीद न्यायालयानं दिली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारनं 36,000 कोटींची तरतूद केली. मात्र धक्कादायक बाब म्हणजे सरकारनं या योजनेतील लाभार्थ्यांना पैसे वाटण्यासाठी आदिवासी विभाग आणि समाज कल्याण विभागातील 7,000 कोटींचा निधी वळवलाय. याला विरोध करणाऱ्या मंत्र्यांना विनंती सरकारनं धुडकावल्या. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला पुन्हा झटका बसलाय. जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले पाटील काँग्रेसची साथ सोडणार आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. बीडच्या केश तालुक्यातील विडा येथील शेकडो वर्षांपासूनची जावयाची गाढवावरून मिरवणूक काढण्याची परंपरा यंदा स्थगित करण्यात आली. संतोष देशमुखांच्या हत्येनंतर गावकऱ्यांनी हा निर्णय घेतलाय. पुण्यातील करंदी गावातील एका शेतकऱ्यानं 400 टन ऊसाचं उत्पादन घेतलं. यावेळी शेवटचा ऊस कारखान्यात नेताना शेतकऱ्यानं चक्क डीजेच्या तालावर मिरवणूक काढली. जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विहिरींवरील विद्युत पंपाच्या केबल वायर चोरणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली. 4 चोरट्यांचा भंगार व्यावसायिकांना विकलेला माल सुद्धा पोलिसांनी जप्त केलाय. जळगावच्या मोहाडी गावात महावितरणच्या कनिष्ठ अभियंता जयेंद्र सपकाळ यांना धक्काबुक्की करत ग्राहकांकडून मारहाण करण्यात आली. वीज बिल वसुलीसाठी गेल्यामुळे मोहाडी गावात हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. 14 वर्षांपासून रखडलेला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग कोकणात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हाल सहन करावे लागतात. याकडे केंद्र आणि राज्य सरकारचं लक्ष केंद्रित करण्याकरता जन आक्रोश समिती आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनं माणगावजवळ महामार्गावरती उतरून अनोखं शिमगा आंदोलन केलं. यावेळी सरकार तसंच कोकणातील लोकप्रतिनिधींच्या नावानं बोंबाबोंब करण्यात आली. तुळजाभवानी देवस्थान कुणाची खासगी प्रॉपर्टी नाही. तसं कुणी समजून काम करत असेल तर त्यांचं कर्तृत्व आपण बघितलेलं आहे अशी टीका खासदार ओमराजे निंबाळकरांनी राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर केली. धुळवडीच्या निमित्तानं नागपूर शहरात 4,000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात केलाय. दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवरती कडक कारवाई केली जाणार आहे. तर रंग खेळताना कायदा सुव्यवस्थेचा भंग होणार नाही याची देखील खबरदारी घ्यावी असं आवाहन पोलिसांनी केलंय.
4च महिने शिल्लक असताना डॉक्टर प्रशांत बोकारे यांच्याकडे नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा प्रभार काढून घेण्यात आलाय. विभागीय आयुक्त डॉक्टर माधवी कोडे यांच्याकडे हा पदभार देण्यात आलाय. पालघरमध्ये दाट धुक्याची चादर पसरली आहे. डहाणू ते बोईसर परिसरात दाट धुक्याची चादर पसरल्यामुळे त्याचा परिणाम पश्चिम रेल्वेवरती होताना दिसतोय. उपनगरीय सेवा 10 ते 15 मिनिटं उशिरानं धावतायत. कोल्हापुरातील मध्यवस्तीत असलेल्या फटाका गोडाऊनला भीषण आग लागली. 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र फटाका गोडाऊनचं मोठं नुकसान झालंय. नाशिक ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरती येवल्याजवळ 3 वाहनांचा अपघात झाला. या विचित्र अपघातात एक ट्रक आणि ट्रेलरमध्ये कार अडकली होती. या कारमधील नागरिकांना कसंबसं बाहेर काढण्यात आलं, मात्र कार चालक गंभीर जखमी झालाय. साताऱ्याच्या वाईजवळच्या पसरणी घाटात कारचा अपघात झाला. या अपघातामध्ये कारमधील दोघांचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले. महिला प्रीमियर लीग 2025च्या 3ऱ्या हंगामात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघानं गुजरात जायंट्सला पराभूत करत फायनल गाठली. आता उद्या मुंबई इंडियन्स महिला संघ दुसऱ्यांदा ट्रॉफी उंचावण्याच्या इराद्यानं मैदानामध्ये उतरणार आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी आणि युवक काँग्रेसचे नेते संग्राम पोटेंनी राज्यभरात 3.5 लाख किलोमीटरचा प्रवास केला. राज्यभरात 5 लाख युवकांना रस्त्यावरती उतरवत विविध प्रश्नांसाठी आवाज उठवला. त्यांनी विद्यार्थी आणि युवक काँग्रेसच्या राज्यभरात 1400 शाखांचं स्वतः अनावरण केलं. वर्ध्यामध्ये तापमान 41 अंशांवरती पोहोचलंय. मार्च महिन्यातच उन्हाची झळ बसायला सुरुवात झाली आहे. वाढत्या गरमीमुळे नागरिक हैराण झालेत. अकोला जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील डोंगरदरी खोऱ्यामध्ये पळसाची झाडं बहरली आहेत. लाल केशरी रंगानं बहरलेली पळसाची फुलं सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. फुलांनी बहरलेल्या पळसाच्या झाडांवर पक्ष्यांचा किलबिलाट सुद्धा ऐकायला मिळतोय. अमळनेर तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालंय, मात्र तरी देखील 29 गावांमध्ये पंचनामे न झाल्यामुळे शेतकऱ्यांना भरपाईपासून वंचित राहावं लागतंय. संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत शेतकरी प्रतिनिधींनी प्रांताधिकारी कार्यालयावरती धडक देत उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. पाचोऱ्याच्या कुऱ्हाडसह कळमसरा आणि आंबेवडगाव या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या कोकडी आणि वाकडी जलाशयात रात्रंदिवस पाण्याचा उपसा होतोय. कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीनं पाचोरा पाटबंधारे विभागाला धरणातील वीज पंप उचलण्यासंदर्भात लेखी पत्रही दिलं होतं, मात्र अद्याप कारवाई न झाल्यामुळे गावाला पाणी टंचाईच्या झळा बसतायत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरेंनी हिंगोलीच्या हिंगणी गावातील मयत अजिंक्य घुगे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. 2 दिवसांपूर्वी हिंगोलीतील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अजिंक्य घुगे यांचा अपघातात मृत्यू झाला होता. अकोल्यातील कान्हेरी रोडवरती एका सायाळ जखमी अवस्थेत आढळून आलं. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या जखमी सायाळला रुग्णालयात दाखल केलं. त्याची प्रकृती बरी झाल्यानंतर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. उत्तर प्रदेशातल्या अलीगडमध्ये धुलीवंदनाचा उत्साह बघायला मिळतोय. आबालवृद्धांनी एकमेकांना रंग लावत धुलीवंदनाचा आनंद लुटला. मध्य प्रदेशातल्या महूमध्ये झालेल्या गोंधळानंतर इंदोर पोलिसांकडून विशेष काळजी घेतली जाते. 2000 पेक्षा जास्त पोलीस शहरामध्ये तैनात करण्यात आले. उत्तर प्रदेशच्या मथुरेत होळी पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. संपूर्ण गावातील नागरिकांनी एकत्रित येत होलिका दहन केलं. आजीमध्ये होलिकोत्सवाचा उत्साह आहे. इथे खास पुष्कर मेळ्याचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये पारंपरिक राजस्थानी नृत्यानं रंगत आणली. उत्तर प्रदेशातील अयोध्येत सुद्धा होळीचा उत्साह बघायला मिळाला. स्थानिकांनी पारंपरिक पद्धतीनं होळीचं दहन केलं. मध्य प्रदेशाच्या ग्वाल्हेरमध्ये नागरिकांनी होळीचं दहन करून एकमेकांना रंग लावत होलिकोत्सव साजरा केला. उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजमध्ये होलिकोत्सवाचा उत्साह बघायला मिळाला. इथेही पारंपरिक पद्धतीनं धुळवड साजरी करण्यात येते. पश्चिम बंगालच्या बीरभूममध्ये पारंपरिक पद्धतीनं होलिकोत्सव साजरा करण्यात आला. हिमाचल प्रदेशातल्या कुल्लूमध्ये ग्रामस्थांनी एकत्रित येत पारंपरिक पद्धतीनं होळीचा सण हा असा साजरा केला. गुजरातच्या सुरतमध्ये सुद्धा पारंपरिक पद्धतीनं होळी साजरी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते.
बिहारची राजधानी पाटण्यामध्ये होलिकोत्सव साजरा करण्यात आला. पारंपरिक पद्धतीनं होळी पेटवण्यात आली.